राम राम मित्रांनो. या व्हिडिओत मी तुम्हाला मारुती सुझुकी बलिनो या गाडीचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स, माझ्या 1 वर्षाचा ओनरशिप रिव्ह्यू आणि ही गाडी ओव्हरऑल चालवायला परफॉर्मन्स वाईज काय मला फील देते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की गाडीचा ओव्हरऑल ड्रायव्हिंग फील कसा आहे. शॉर्टमध्ये तुम्हाला गाडीचे फीचर्स, इंजिन स्पेसिफिकेशन्स हे सुद्धा सांगणार आहे. हा व्हिडिओ मेनली 2 पार्ट्समध्ये डिवायडेड आहे. पहिल्या पार्टमध्ये मी तुम्हाला बेसिकली गाडीचे जे स्पेसिफिकेशन आहेत ते सगळे सांगणार आहे. दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला गाडीचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स सांगणार आहे. आणि लास्टला मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगणार आहे गाडीच्या बाबतीत. सो या व्हिडिओत तुमचे सगळे क्वेश्चन्स या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करणार आहे की गाडी परफॉर्मन्सला कशी आहे, चालवायला कशी आहे, गाडीचं स्मूथनेस किती आहे, गाडी रिलायबल आहे का, गाडीला मायलेज किती आहे, हायवेवर किती मायलेज आहे, सिटीत किती मायलेज आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आता माझ्याकडे हे जे मॉडेल आहे ते मारुती सुझुकी बलिनो झीटा मॉडेल आहे. सो हे टॉप मॉडेल नाही आहे, हे एक सेकंड टॉप मॉडेल आहे गाडीचं. आता मी हे मॉडेल का प्लॅन केलं, कारण की मला हे मॉडेल सगळ्यात जास्त व्हॅल्यू फॉर मनी वाटत होतं. एकच मिनटं, मी रोड क्रॉस करू दे. ज्यांना माहीत नसेल त्यांना मी सांगतो की ही गाडी माझी स्वतःची आहे. मी मागच्या 1 वर्षापासून ही गाडी चालवते. सो या गाडीचे सगळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह मला चांगल्या पद्धतीने समजलेले आहेत. तर एकदम बेसिक पासून स्टार्ट करू. गाडीच्या इंजिनपासून. त्या गाडीमध्ये 1.2 लिटरचं VVT इंजिन येतं. आता हे सुझुकीचं खूप रिलायबल आणि चांगलं इंजिन मानलं जातं आणि ज्याचं की मी एक्सपिरियन्स घेतोय. पण आता एक 4 सिलेंडर इंजिन आहे जे की भविष्यात थोडंसं रेअरच होत जाणार आहे. कारण की आता असं म्हणतात आहे की बलिनोचं एक फेसलिफ्ट पण येणार आहे आणि त्या फेसलिफ्टमध्ये प्रोबॅबली आपल्याला मारुती सुझुकी स्विफ्टचं 3 सिलेंडर इंजिन बघायला भेटेल. आता त्या इंजिनचा मी काही जास्त फॅन नाही आहे. ते इंजिन तुम्हाला नेटवरून समजलंच असेल की ते का खराब आहे. 3 सिलेंडर आहे, व्हायब्रेशन जास्त आहेत. ऑफकोर्स त्याला मायलेज जास्त आहे, पण त्यांनी त्याची रिलायबिलिटी प्रूफ नाही केलेली. तसं या गाडीमध्ये जे इंजिन आहे 1.2 लिटरचं 4 सिलेंडर, त्यांनी त्याची रिलायबिलिटी प्रूफ केलेली आहे. 1 नंबर इंजिन आहे, खूप जास्त स्मूथ आहे. आता या गाडीच्या पॉवर फिगर्सवर येऊ. या गाडीमध्ये 88 bhp ची पॉवर आहे आणि 113 नॅनोमीटर्सचा टॉर्क आहे, जो की एक डिसेंट पॉवर फिगर आहे. कारण की मारुती सुझुकीच्या गाड्या थोड्याशा लाईट वेट असतात. सो त्या वेटच्या हिशोबाने जर तुम्ही पाहिलं ना तर पॉवर एकदम सफिशियंट आहे. एक मी असं नाही म्हणत की पॉवर खूप ग्रेट आहे, पण ठीकठाक पॉवर आहे आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स पण चांगला आहे गाडीचा, काय प्रॉब्लेम नाही. गिअरबॉक्सबद्दल बोलायला गेलो तर हे 5 स्पीड ट्रान्समिशन आहे. तुम्हाला ह्याची जी गिअर शिफ्टिंग आहे ना ती खूप जास्त स्मूथ बघायला भेटते. म्हणजे बरोबर जेव्हा तुम्ही गिअर टाकता ना, बरोबर गिअर एकदम बरोबर त्याच्या गिअरमध्ये जाऊन बसतो. म्हणजे जसं काही साचा आहे आणि त्या साच्यात आपण तो गिअर टाकतोय, इतकी गिअर शिफ्टिंग त्याची स्मूथ आहे. जर गाडीच्या क्लचबद्दल बोलायला गेलं तर क्लचसुद्धा खूप जास्त स्मूथ आहे. म्हणजे एवढा लाईट वेट क्लच मी आत्तापर्यंत एवढ्या गाड्या चालवल्यात, पण कधी मी एवढं लाईट वेट क्लच नाही पाहिलेला. आणि माझे जितके पण फ्रेंड्स आहेत, नातेवाईक आहेत, त्यांनी जेव्हा माझी ही गाडी चालवली त्यांचा पण पहिला रिस्पॉन्स हाच होता की क्लच खूपच जास्त लाईट आहे. मग अशी मी गाडीच्या वेटबद्दल बोलत होतो तर गाडीचं आपलं वेट आहे 925 किलोग्राम्स आणि गाडीचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे ना तो 170 mm चा ग्राउंड क्लिअरन्स आहे, जो की ठीकठाक आहे. खूप जास्त नाही आहे इंडियन रोड कंडिशन्सच्या मानाने, पण 170 mm चा ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला ॲटलिस्ट तुमची गाडी कुठं घासणार नाही ह्याची मी गॅरंटी देऊ शकतो. गाडीच्या सेफ्टीबद्दल बरीचशी लोक टिंगल करतात. हालाकी मारुती सुझुकीने त्यांची सेफ्टी थोडीशी डेव्हलप तर केलेली आहे. या गाडीत तुम्हाला 6 एअरबॅग स्टँडर्ड भेटतात, जी की खूप चांगली गोष्ट आहे. आणि ग्लोबल एनकॅपमध्ये एक्झॅक्टली मी शोधत होतो पण मला डाटा काही मिळाला नाही. कदाचित त्यांनी
त्यांनी टेस्टिंग झाली नसेल किंवा टेस्टिंग झाली असेल आणि त्याचे रिझल्ट जास्त फेवरेबल नसतील, पण भारत एनकॅपमध्ये या गाडीला 4 स्टार मिळालेले आहेत, जे की चांगले आहेत. पण ॲज युजल भारत एनकॅप थोडंसं कदाचित बायस असू शकतं, कदाचित, कारण की ह्याच्या अगोदर माझ्याकडे टाटाची गाडी होती आणि त्याच्यानंतर मी ही बलिनो घेतली मारुती सुझुकीची. त्याच्यामुळं जो गाडीची स्ट्रेंथ असते, जो भक्कमपणा असतो ना, तो मी टाटामध्ये अनुभवला आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी इकडे शिफ्ट झालो, नो डाऊट टाटामध्ये फक्त गाडीची बिल्ड क्वालिटी एक नंबर आहे, पण बाकीचे बरेचसे प्रॉब्लेम्स मला टाटात बघायला भेटले, ते या गाडीत अजिबात जाणवत नाही. फक्त एक बिल्ड क्वालिटीचा एक इश्यू आहे, जो की ठीकठाक आहे, कारण की आपल्याला सगळ्या एका पॅकेजमध्ये सगळ्या गोष्टी आपण एक्सपेक्ट नाही करू शकत. प्रत्येक कंपनी काही विशिष्ट गोष्टींसाठी ओळखली जाते. सुझुकी त्याच्या रिलायबिलिटीसाठी, त्याच्या सर्व्हिस नेटवर्कसाठी, त्याच्या मेंटेनन्ससाठी ओळखली जाते, आणि त्याच्यात ते करायला कदाचित ते वेट रिडक्शन करत असतील, तशी बिल्ड क्वालिटी मेंटेन नसतील करत, तर तो त्यांचा स्टँड झाला, जे काही चुकीचं नाही आहे. प्रत्येक कस्टमर सेगमेंटसाठी प्रत्येक गाड्या बनवल्या गेलेल्या आहेत, प्रत्येक कंपन्या काम करत असतात. सो हा त्यांचा चॉईस झाला. गाडीच्या ब्रेकिंगबद्दल बोलायला गेलं तर ब्रेकिंग डिसेंट आहे, म्हणजे चांगली ब्रेकिंग आहे. फ्रंटमध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक बघायला भेटतात, रिअरमध्ये तुम्हाला ड्रम ब्रेक्स बघायला भेटतात. आणि गाडीच्या सेफ्टीबद्दल जर बोलायला गेलो, ऑफकोर्स ABS अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम स्टँडर्ड भेटते. आता अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम म्हणजे काय, मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. जेव्हा आपण ब्रेक मारतो तेव्हा जुन्या काळात काय व्हायचं की टायर लॉक व्हायची, तर ABS ते टायर लॉक होण्यापासून वाचवतो. हे ABS काम करतो, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम. ब्रेक असिस्ट भेटतो, BA त्याला म्हणतात. म्हणजे हार्श ब्रेकिंगच्या वेळेस आहे ना, तो जास्त पॉवर ड्रम्स आणि डिस्कला देतो, त्याच्यामुळे ब्रेकिंग जास्त एफिशियंट होते. त्याच्यानंतर EBS भेटतो, इलेक्ट्रॉनिक ब्रेक असिस्ट म्हणून. आता ह्याच्यात काय होतं, पावसाळ्यात कधी कधी गाडी स्लिप व्हायची किंवा हाय स्पीडला गाडी स्लिप व्हायची शक्यता जास्त असते, तर त्याच्यात EBS काय करतो की इंटेलिजंटली काही टायर्सला ब्रेक लावतो किंवा ब्रेक अप्लाय करतो, जेणेकरून गाडी स्किट नाही होत, स्लिप नाही होत, तुमची गाडी स्टेबल राहते. ट्रॅक्शन कंट्रोल मिळतो, तो स्टँडर्ड आहे, तुम्हाला माहिती असेल. या गाडीचा जो बूट स्पेस पण आहे ना, तो पण एकदम डिसेंट आहे. 318 लिटरचं तुम्हाला गाडीत बूट स्पेस बघायला भेटतो, जो की चांगला आहे, काय प्रॉब्लेम नाही. गाडीचं जे सस्पेन्शन ट्यून केलेलं आहे ना, ते खूप छान आहे. म्हणजे कम्फर्टच्या अकॉर्डिंग त्यांनी त्यांचं ते सस्पेन्शन ट्यून केलेलं आहे. गाडी जास्त कम्फर्ट ओरिएंटेड आहे, परफॉर्मन्स ओरिएंटेड गाडी नाही आहे. या गाडीचं जे टॉप स्पीड आहे ना, ते अराउंड 170 km/h आहे. या ॲक्च्युली हे टॉप स्पीड मी टेस्ट नाही केलेलं, कारण की आपल्या इथले रोड एवढे काय भारी भेटले नाही मला, पण मॅक्सिमम मी 140 km/h ला गाडी नेलेली. गाडीत एक इश्यू मला जो जाणवतो, तो गाडीचे NVH लेवल्स आहेत ना, ते खूप जास्त पुअर आहे. NVH लेवल म्हणजे काय, नॉईज, व्हायब्रेशन आणि हार्शनेस. म्हणजे मी ऑब्झर्व केलेलं आहे की गाडी जेव्हा 80 km/h पुढे जाते ना, तर बाहेरची म्हणजे केबिनच्या बाहेरची जी हवा आहे ना, ती खूप जास्त आतमध्ये येते, कॅबिनच्या आतमध्ये. आता ती कुठून येते, कशी काय येते, मला तर काय त्याचा शोध अजून लागलेला नाही आहे. पण ही गोष्ट मला थोडीशी प्रॉब्लेमॅटिक वाटते, कारण की ह्याच्या अगोदर जी माझ्याकडे गाडी होती टाटाची, त्याच्यात हा प्रॉब्लेम नव्हता. 120 km/h ला पण आहे ना, त्या गाडीत ॲटमॉस्फिअरमधली हवा आतमध्ये येत नव्हती. आता ह्याच्यात 80 km क्रॉस केली की तुम्हाला थोडंसं नाही का जाणवतं की बाहेरची हवा आतमध्ये गाडीत येते. गाडीच्या गिअरबॉक्सबद्दल मला तुम्हाला एक पॉईंट सांगायचा राहिला की ही गाडी आहे ना, मी ऑब्झर्व केली की खूप टॉल गिअर्ड आहे. म्हणजे गाडी फर्स्ट गिअरमध्ये 50 km/h टच करते, सेकंड गिअरमध्ये 90 to 93 km/h टच करते, आणि थर्ड गिअरमध्ये 135 पर्यंत पण जाते. आता रिअल लाईफमध्ये ह्याचा कुठे यूज होतो माहिती का, तुम्हाला सारखं गिअर शिफ्ट नाही करायला लागत, एका गिअरमध्ये तुमची गाडी बऱ्यापैकी चालते. आता सगळ्यात जास्त थर्ड गिअरमध्ये मी या गाडीचा वापर करतो. मी डायरेक्ट त्या गिअरला ऑटोमॅटिक गिअर म्हणतो, कारण की खूप कमी स्पीडमध्ये पण तो चालतो, अराउंड 20-30ला, आणि डायरेक्ट 100 km/h पण तो गिअर क्रॉस करतो. या गाडीचा जो सगळ्यात खराब गिअर आहे ना, खराब नाही म्हणता यायचा, पण लो RPM मध्ये जेव्हा सेकंड गिअर आपण टाकतो ना, तर गाडी काहीच पिकअप घेत नाही, 0 पिकअप आहे डायरेक्ट. जेव्हा ती 1200-1300 RPM क्रॉस करते ना, कॅमेरा थोडा पडला होता,
माझ्याकडे काय लय भारी गिअर्स नाही आहेत सध्या तरी. मी तुम्हाला सांगत होतो गाडीची गिअरिंग खूप जास्त टॉल आहे. गाडीच्या परफॉर्मन्सवर जर आलं तर गाडीचा ओव्हरऑल परफॉर्मन्स ग्रेट आहे. आता जेव्हा मी गाडीचा परफॉर्मन्स ग्रेट म्हणतोय तर तुम्हाला ही गोष्ट समजणं गरजेची आहे की ही गाडी ज्या प्राइस रेंजमध्ये येते, जे इंजिन ही गाडी प्रोव्हाइड करते. आता हे कोणतं टर्बो चार्ज इंजिन नाही आहे, हे एक नॅचरली ॲस्पिरेटेड इंजिन आहे, जे की ह्याच्यात कोणती वेगळी टेक्नॉलॉजी नाही लावलेली. इंजिन खूप जास्त रिलायबल आहे. सो त्याच्या अकॉर्डिंग ज्या प्राइस रेंजमध्ये येते गाडी त्याच्या अकॉर्डिंग हे खूप चांगलं इंजिन आहे. परफॉर्मन्स पण खूप चांगला आहे. तुम्हाला एक्स्ट्रीम परफॉर्मन्स जर पाहिजे असेल तर ही गाडी तुमच्यासाठी नाही आहे. ही गाडी कम्फर्ट ओरिएंटेड डिझाईन केलेली आहे, परफॉर्मन्ससाठी नाही केलेली. जर तुम्हाला जास्तच चूल असेल परफॉर्मन्सचा तर तुम्ही स्विफ्ट घेऊ शकता. पण तिथंच परत तेच विषय होतो की 3 सिलेंडर इंजिन भेटतं, ज्याचा की मी जास्त फॅन नाही आहे. बाकी मग तुमची इच्छा. माझं काम हे की ज्या गोष्टी जशा आहेत तशा ते तुमच्या पुढं मांडणं, डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे. एक गोष्ट जी की या गाडीबद्दल चांगलीच वाटली मला की हाय स्पीड स्टेबिलिटी या गाडीत खूप चांगली. म्हणजे हाय स्पीडला ही गाडी जास्त वॉबल होत नाही. परत जो बॉडी रोल आहे, म्हणजे जेव्हा आपण कधी कट वगैरे मारतो तर बॉडी रोल सुद्धा एकदम वेल कंटेंट आहे या गाडीत, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. एक गोष्ट मी ऑब्झर्व केलीत की अबाव 4000 RPM गाडीचा डायरेक्ट DNA चेंज होतो, गाडीचा ऑरा चेंज होतो, गाडीचा परफॉर्मन्स एवढा वाढतो 4000 RPM नंतर. डायरेक्ट तुम्हाला असं वाटतं की मी दुसरी गाडी चालवतो काय. गाडीबद्दल अजून एक गोष्ट आहे की या गाडीचा जो 0 to 100 आहे ना, ती गाडी 0 to 100 12.5 सेकंड्समध्ये पूर्ण करते, जे की डिसेंट आहे. आज काही लय भारी नाही आहे आणि एकदम खराब पण नाही आहे. ह्याच्या अगोदर माझ्याकडं टाटाची जी गाडी होती तिला 17 सेकंद लागायची 0 to 100 करायला. सो त्याच्या मनाने मला एक चांगला अपग्रेड केल्यासारखं वाटतं. आता बऱ्याचशा लोकांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ज्याच्यासाठी बरीचशी लोक थांबली असतील व्हिडिओ बघण्यासाठी, ही गाडी ॲव्हरेज किती देते, मायलेज किती देते, तुला हायवेला किती देते, ट्रॅफिकमध्ये किती देते, सिटीत किती देते. तर जो माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे ना, म्हणजे जशी माझी ड्रायव्हिंग स्टाईल आहे, मी काय एकदम शिस्तीत सुद्धा गाडी चालवत नाही आणि खूप हार्शली सुद्धा चालवत नाही. मला ही गाडी हायवेला 20 to 22चा ॲव्हरेज देते आरामात, आणि सिटीमध्ये मला ही गाडी 14 ते 15चा ॲव्हरेज देते. आता जर ही गाडी CNGत असती तर आरामात या गाड्यांनी 25+ ॲव्हरेज दिलं असतं. आता हा मारुती सुझुकी बलिनो पेट्रोलचा रिव्ह्यू होता. जर तुम्हाला असाच CNGचा रिव्ह्यू बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी ती व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईन. बाकी तुम्हाला जर या व्हिडिओत दुसरा काही डाऊट असेल तर तुम्ही बिंदास मला विचारू शकता. दुसऱ्या अजून कोणत्या गाड्यांचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स तुम्हाला बघायला आवडेल, दुसऱ्या कोणत्या गाड्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला ऐकायला आवडेल, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ती गाडी तुमच्यासाठी अवेलेबल करून त्याचा सुद्धा एक व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. मी कुठं इम्प्रूव्ह करू शकतो हे मला कमेंटमध्ये सांगा. तुमचे काही सजेशन असेल ते मला कमेंट्समध्ये सांगा, मी नक्की त्याच्यावर वर्क करेल. थँक्यू सो मच ही व्हिडिओ एवढा लांबपर्यंत बघण्यासाठी. राम राम.